संपूर्ण राज्यभराचं लक्ष असलेलं गौरव पाटील या नावाला, ज्यांनी देशासाठी गद्दारी केल्याचं चर्चा आहे. मूळ हा जो बघायला गेला हा जळगाव जिल्ह्यातील आणि झी24 तास या बातमीचा खुलासा करण्यासाठी एक ग्राउंड रिपोर्टला पोहोचलेला आहे. मी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यामध्ये आहे. याच ठिकाणी गौरव पाटील यांच्या घराजवळ पोहोचलेलो आहे. नेमकं काय प्रकरण आहे, कसं पद्धतीनं त्यांनी देशाविषयी गद्दारी केली किंवा देशांची जी माहिती आहे ती दिलेली आहे, हेच त्यांचं घर आहे, ज्याच ठिकाणी हा पूर्ण परिवार राहतो आहे. मिळालेल्या माहितीनुसार ह्या घरामध्ये चार व्यक्ती आहेत. त्याची आई, त्याचा लहान भाऊ आणि वडील जे आहे हे घराचे सेंटिंग काम करतात आहे आणि हेच त्यांचं घर आहे, ज्या घरामध्ये गौरव हा लहानपणापासून शिक्षण घेत होता आणि पूर्ण आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी याच ठिकाणी राहिलेलं आहे. मात्र त्याच्यावर जो आरोप केला गेलेला आहे की त्यांनी देशाची गद्दारी केली, देशाची माहिती जी आहे, आपण त्यांच्या घराची परिस्थिती यदि दाखवतो आहे की ही त्याची आजी आहे, जे आजारपणामध्ये जुडलेली आहे. आई जी आहे हे घराचे भांडकाम करते आहे, म्हणजे घराचे भांडे घासतात आणि त्याच्यावर पोट करतात. आणि हे घराची परिस्थिती बघायला गेला तर स्वतः त्याचे वडील सेंटिंग काम करतात. याच त्यांनी हे घराचं काम केलं. घरामध्ये जे साहित्य जे बघायला गेलं तर या ठिकाणी त्यांचे साहित्य पडलेलं सिमेंट असो, तार असो, त्याच्यानंतर फावडा, घेमली अशी परिस्थिती आहे. वडील आता जे ह्या निराशामध्ये बसलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया की नेमक्या त्यांच्या मुलांनी देशाच्या माहिती जी आहे किंवा देशविषयी जी डॉक्युमेंटेशन आहे ते पाकिस्तानला दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्यांच्या वडिलांशी बोलूया. दादा, मला सांगा काय नेमकं घडलेलं आहे आणि आपण काय सांगणार गौरव पाटीलच्या संदर्भात? माझा लेख कधीच असं करणार नाही. तो देशाची गद्दारी कधीच करणार नाही. तो गद्दारीचा विषय बी येणार आहे त्याच्या मनामध्ये. तो मरून जाईल पण तो असा गद्दारी करणार नाही. माझा पोरा लहानचा मोठा झाला आहे, कष्ट करून झालेला आहे. 6 महिने पेट्रोल पंपावर काम, 1.5-2 वर्षापासून पेट्रोल पंपावर काम केलेलं आहे त्यांनी. तो असं कधीच करणार नाही. आणि मी एकच सांगतो, मी पुऱ्या जगाला सांगतो की माझा मुलगा असं करणार बिलकुल नाही करू शकत, बिलकुल बी नाही करू शकत. नेमकं काय घडलं त्याच्यासोबत, त्याच्यावर काय आरोप झाले, माहिती आपल्याला का? ते आम्हाला तर कल्पना बी नाही होती, त्याची काहीच माहिती नाही होती की त्याच्यावर नेमकं काय झालं. तिकडून फोन आला की म्हणे तुमचा मुलगाला पोलीस स्टेशन मध्ये जमा केलेलं आहे. ते तो आम्हाला मालूम पडलं की का जमा केलेलं आहे. मग आम्ही त्याला विचारपूसला, आम्ही ते मुंबई सुद्धा गेलो नाही त्या टायमाला बी सुद्धा. आता 2 दिवसापूर्वी गेलो फक्त, की मग त्यांनी सांगितलं बा तुम्ही मुलगाला घेऊन या. मग आम्ही गेलो मुलगाला घेऊन. तर ते बोलले की बा आम्हाला असं वाटलं की त्याचा मोबाईल जमा केलेला, तर मोबाईल घ्यायसाठी बोलवलं असेल ATS वाल्यांनी. मग ते आम्ही तर घ्यायला गेलो, पण तिथे गेलो तर मग आम्हाला त्यांनी डायरेक्ट कोर्टातच उभं केलं. मग आम्ही एकदम भयान होऊन गेलो. मी तर म्हणजे 2 दिवसापासून ना जेवण आहे, पाणी येणार ना काही आहे. आमचा पोरगा निर्दोष आहे, बस त्याला फक्त निर्दोष सुटका करा, अशी एवढीच आमची मागणी आहे. त्याच्यावर आरोप जे केलेला की त्यांनी पाकिस्तानला संपूर्ण माहिती दिलेली आहे, त्याच्या फेसबुक आणि व्हॉट्सअपवरून पाठवल्याचा त्याच्यावर आरोप आहे, असं गोपनीय पथकाचं म्हणणं आहे. या बाबतीत तुमचं मत काय? तुम्ही त्याच्याशी भेटलेत का आणि कधीपासून हे चाललेलं? तो गुट असं पाकिस्तानची त्याच्याशी अशी गुट कधीच करणार नाही. तो त्याने कधी, तुला मालूम बी नाही त्या विषयामध्ये की तो करीना अशी गोष्ट बिलकुल बी केलेली नाहीये. पण आता नाईलाज, आता कोणी फसाडलं काय फसाडलं तर ते त्यालाच. तो शिक्षणामध्ये कसा होता, लहानपणापासून त्याला काय सवय होती आणि तो किती दिवसापासून तिकडे गेला होता, तिथं कशासाठी गेलेला होता, त्याचं शिक्षण कसं झालेलं? शिक्षण तर आम्ही फार कष्ट करून त्याला शिक्षण केलं. एक दिवस शाळेत दांडी मारायचा नाही. शाळेत शिक्षण म्हणजे त्याला एकदम आवडतं नव्हतं. शिक्षण केली, समजा काही केलं तर स्वतःच्या पैशाने पुस्तकं आणले, ते पुस्तकं वाचायचा. कसले अभ्यास करायचा? कधी मिल भरतीचा अभ्यास करायचा, तर कधी तो म्हणे आम्ही पोलीस भरती करीन. तिथून आलं तुम्ही सांगा ते ITचा, त्याने रेल्वेत भरती होईल, बस असं हे मागणी होती त्याची. तुम्ही आता जसं मुंबईला गेले, मुंबईला त्या अधिकाऱ्यांशी भेटले, काय नेमकं त्यांनी सांगलं आणि मग तुमचं आता काय मागणी आहे? आमची मागणी फक्त एकच आहे की त्याला निर्दोष सोडा, बस, दुसरं काही नाही. काय नेमकं त्याच्यासोबत त्याला येते माहिती का तुम्हाला? हा, त्यांनी सांगितलं की म्हणे त्याने पाकिस्तानची पोरांशी कोणाशी चॅटिंग केली आहे आणि ते इकडची खबर तिकडे पाठवली. त्यामुळे आता ते खबर तर असं करूच शकत नाही. चॅटिंगचा विषय असेल तर तो एका लग्नामध्ये मुलीशी चॅटिंग केली असेल, पण ते नंतर काय कळलं नाही ते काही. तुम्ही काय मागणी करणार का सरकारला किंवा कोणाला? बस सरकारला मागणी एकच आहे की बा आम्हाला आमचा मुलगा व्यवस्थित निर्दोष सोडा, बस. वाटतं तुम्हाला तो निर्दोष आहे? हो, 100% आहे, निर्दोष आहे.
हो. निश्चितच बघायला गेलं तर गौरव यांचे वडील होते आपल्यासोबत. त्यांनी सांगितलंय की माझ्या मुलाला कोणीतरी फसवलेलं आहे, तो देशाविषयी गद्दारी नाही करेन आणि जे कोणी केलं हे कोणीतरी त्याला फसवलं अशी त्यांच्या वतीनं बोलले जातात आहे. आणि त्यांची मागणी ही आहे की माझा मुलगा निर्दोष आहे आणि त्याला निर्दोष सोडण्यात यावं. वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव. लाल मातीतली कुस्ती म्हणजे